कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। सद्गुरु शिवानंद महाराज की जय। भीमानंद महाराज की जय। संतराम महाराज की जय। कपालानंद महाराज की जय। जंगलीशानंद महाराज की जय। सब संतन की जय। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि। तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु शिवानंद महाराज की जय। सब संतन की जय। उपस्थित मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार। तुम्हा सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना। मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असं नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे। सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काही मला समजलं उमजलं त्याचा अमृत अनुभव लाभ मला मिळाला, आणि तो तसाच लाभ अखंड मानव जातीला कसा मिळेल ही सदिच्छा। कारण संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळे जण। याही पुढे जाऊन संत म्हणतात,
आपण तरला नव्हे ते नवल, पुळे उधरील सर्वांची लो. तू तरला अशी आत नवल काय नाही. इतरांचाही उद्धार व्हायला पाहिजे, इतरांच्या कोळीचाही उद्धार तुला करता आला पाहिजे. यासाठी आज मी आपल्या समोर कीर्तन या माध्यमाद्वारे उभा आहे. आजपर्यंत आपण अनेक हरिभक्त परायण यांचे दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने ऐकला असाल. आपण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात. राजहंस पक्षासारखी कृती आपण करू शकता. राजहंस पक्षी हा पाणी मिश्रित दूध पित असताना फक्त दूधच पितो. तद्वत तुम्ही आज या कीर्तनाला ऐकायला बसला आहात. निवड ऐकण्याचं काम करू नका. आपल्या मनात येणाऱ्या शंका व प्रश्न ताबडतोब विचारा. माझं कीर्तन युट्यूबवर पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या कीर्तन प्रेमींना माझा नमस्कार व विनंती. आपण निवड पाहण्याचं ऐकण्याचं काम करू नका. आपल्या मनात येणाऱ्या शंका व प्रश्न युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मला अधिक चांगल्या प्रकारे सांगता येईल, जेणेकरून तुमच्या मनाची तृप्ती होईल. बरे असो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु शिवानंद महाराज की जय. सब संतन की जय. संत कीर्तनाच्या वेळी, कीर्तनाच्या सुरुवातीला, भजनाच्या सुरुवातीला, प्रवचनाच्या सुरुवातीला, भोजनाच्या सुरुवातीला असं का म्हणतात? काय सांगायचं आहे त्यांना यातून? काय उपदेश करू पाहतात ते? काय अर्थ होतो याचा? आणि याचा अर्थ आपण विचारात घेतला पाहिजे. पुंडलिक वरदहा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोण पुंडलिक हा? संत कोणाला पुंडलिक म्हणतात? तर मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, संत मनाला पुंडलिक म्हणतात. मन हाच पुंडलिक आहे. आणि या मनाला उपदेश करतात. पुंडलिका 10च्या वर हरी विठ्ठल आहे. आता हे 10 कुठलं? आपल्या देहाला 9 इंद्रिय आहेत. 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, मुख, 7 झालं. मूत्राशय आणि बुधाशय 9 इंद्रिय झाली. आणि 10वी खिडकी गुप्त आहे. आणि ही गुप्त खिडकी फक्त साधू संत, योगी, ऋषी मुनी, संत, देव यांनीच अनुभवली. ज्यानं ही खिडकी पाहिली, या खिडकीच्या पलीकडे जो गेला त्याला हरी विठ्ठलाची भेट होते. आता ही खिडकी कोणी कोणी अनुभवली? कबीर महाराज म्हणतात, तू क्या जाने ब्रह्म खून आपने दिल में पहचान. मला बोलण्याचा काय अधिकार आहे? कोणी बघितल्याने, कोणी नाही बघितली. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, साधू संतांनी ही खिडकी अनुभवली. योगी ऋषी मुनींनी हे अनुभवली.
चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. ते कशाच्या जोरावर? दर 100 वर्षांना मृत्यू येत होता. काळ आला म्हणलं की चांगदेव महाराज 10व्या खिडकीच्या पलीकडे जाऊन बसायचे. काळाला त्या खिडकीचा पत्ता नाही. त्यामुळे काळ सगळी घरात खोल्या चापणार आणि परत जाणार. 1400 वर्षे जगला. अशी ही खिडकी अनुभवण्यासाठी साधू संतांनी अट्टहास केला होता. आणि तो अट्टहास ज्या गुरुपुत्राने गुरुबांधवाने केला त्यालाही समजणार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि त्यावेळी ती खिडकीच्या पलीकडे गेल्यानंतर हरीची भेट होणार, विठ्ठल भेटणार. आणि श्री ज्ञानदेव तुकाराम. बघा श्री कुठं? श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञान हाच देव आहे आणि तिथं तुकाराम तूच राम आहेस. समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुढील संतांच्या भजनाकडे वळतो. पुढे संत म्हणतात जय जय राम कृष्ण हरी. आता हे भजन सांगण्यासाठी मी थोडं पाठीमध्ये जातो. माझ्या जीवनामध्ये घडलेले खरी खुरी कहाणी तुम्हा समोर सांगतो. ऐकायला अशी अपेक्षा ठेवतो आणि पुढे चालतो. जनार्दन नावाचा माझा एक बालमित्र होता. माझं वय त्यावेळेला 11 वर्षाचं होतं. जनार्दनचं वय 10 वर्ष होतं. जनार्दन मला म्हटला, दादा शनिवार सुट्टीत आपल्या गावाला जाऊया का? ठीक आहे जना, जाऊया. शनिवार गाठून आम्ही त्याच्या गावी गेलो. रात्रीचं 9:30 वाजता जेवण झालं. जनार्दन मला म्हटला, दादा भजन ऐकायला जाऊया का? जनार्दनला म्हटलो, जाऊया. मला मी ध्रुव बाळाच्या आणि भक्त प्रल्हादाच्या गोष्टी ऐकून भक्तीचा छंद जडला होता. आम्ही दोघंही भजनाला गेलो ऐकायला. भजनाला सुरुवात झालेली होती. अष्टगंध बुका लावायला चालू होता. ज्या ठिकाणी भजन होतं ते घर माणसाने तुडून भरलेलं होतं. होमऱ्याजवळ आम्हाला बसायला जागा मिळाली होती. 100-125 माणसं घरी बसलेली होती. आम्ही बसलो. तोच अष्टगंध बुका लावत 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 आमच्यापर्यंत आला आणि त्यानं अष्टगंध बुका आमच्या हातामध्ये माझ्या दिला. तो अष्टगंध बुका मी माझ्या कपाळी भाळला, पण जनाच्याही कपाळी लावला. जनार्दन मनामध्ये अतिशय दुःखी झाला. मी ओळखलं त्याचा मनातला भाव. इतक्यात ते जय जय राम कृष्ण हरी भजन संपत आले होतं. भजन संपतात मी हात जोडून उठून उभा राहिलो आणि भजनी मंडळीला मी विनंती केली हात जोडून, महाराज तुम्हा सर्वांना नमस्कार. माझी एक विनंती आहे, आता जे तुम्ही भजन गायलं त्याचा जर अर्थ मला सांगितला तर फार बरं होईल. कारण हे भजन गाण्याची माझी इच्छा आहे. आणि समजा मी हे भजन गायलं आणि मला जर कोणी प्रश्न केला या भजनाचा अर्थ काय होतोय तर मला सांगता येणार नाही. तेव्हा या भजनाचा अर्थ काय होतो ते मला सांगा. मला गाण्याची फार इच्छा आहे. त्यावेळी ती भजनी मंडळी एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागली. इतक्याच चहाला मला ती भजनी मंडळी म्हणाली,
बाळ जरा थांब, चहा पिऊया आणि नंतर बोलूया. ठीक आहे म्हटलं. इतक्यात एक जण उठला आणि म्हटला, कारण त्यांचा गावचा जना होता. जना, अरे त्या देवळीत कप आहे बघ, तो घे. जनार्दन काय उठला नाही. मी उठलो आणि त्या देवळीत बघितलं तर कप नव्हता. अण्णा, देवळीमध्ये कप नाही. तोपर्यंत दुसरी एक व्यक्ती उठली, म्हणली, अरे बाबा, तिथं मगाशी नारळ फोडलाय, त्याचा बेल्टा असेल, घे. मी जाऊन ते बेल्ट घेतलं, त्याची शेंडी काढली आणि त्यातून चहा प्यालो. मला फार आनंद झाला होता. चहा पिऊन सगळी झाली आणि भजनी मंडळ मला म्हणत्या, अरे बाबा पाहुण्या, तुझं काय मत आहे, जरा सांग बरं, काय म्हणत होतास मगाशी. मी त्यांना म्हटलं, महाराज, माझं मत काय नाही, मला एवढंच विचारायचं आहे की या भजनाचा अर्थ काय होतोय ते मला सांगावं. अरे बाबा, आजपर्यंत जसं भजन आम्ही म्हणतोय तसे भजन आम्ही म्हणतोय, याचा अर्थ वगैरे काय नाही, रूढ आणि परंपरा आहे म्हणून आम्ही म्हणतोय. मी म्हटलं, महाराज, संतांनी एक एक अक्षर सांगितलं, त्याचा न्याय दिलेला आहे. आणि या भजनाचा जर अर्थ नसेल तर भजन म्हणण्यात काय अर्थ आहे. तू एवढं बोलतो, तुला जर काय समजत असेल तर सांग, असं मला म्हटले. मी त्याला हात जोडलं पुन्हा आणि म्हटलं, महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय, क्षमा असावी. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये माळाच्या महिन्यामध्ये आपल्या वाडवडिलांना नैवेद्य दाखवला जातोय, त्यांच्यासाठी सण केला जातोय. गोडाधोडाचा नैवेद्य करून तो कागावळी ठेवून घरावरती कागावळी पत्रावळी ठेवली जाते. असंच एका घरामध्ये आजोबा आपल्या नातवाला म्हणतोय, कारण त्याचा मुलगा मेला होता आणि त्या आजीनं नातवाचा सांभाळ केला होता. त्या नातवाचं नाव पांडू होतं. आजोबा म्हणतोय, पांडू, अरे बाळा, उद्या लवकर उठ, उद्या माळाचा सण आहे, आपल्या वाडवडिलांना खायला घालायचं. ठीक आहे बा, लवकर उठतो. ती तिघ जण सगळी घरातली लवकर उठलेली आहेत. आंघोळ पाणी आवरून स्वयंपाक आवरलेला आहे, पुरणपोळीचा नैवेद्य आवरलेला आहे, नैवेद्याने पत्रावळी भरलेली आहे, घराला शिडी लावलेली आहे. आणि आजोबा एका हातामध्ये पत्रावळी धरलेली आणि एका हातात शिडी धरून वर चढतोय. 2 पावंड्या वर चढलेला आहे. तो त्याची लंगोटी फिटली गेली. पूर्वीची माणसं काय करत होती, लंगोटा नेसतच नव्हती. एक हातभर फडकं घ्यायचं, करदोड्यात मागं जरा खवायचं आणि पुढे जरा खवायचं, झाला लंगोटा तयार. आणि अंगात शर्ट नसायचा, बंडी असायची. मग आता लंगोटी पेटली म्हणून याने एका हातात पत्रावळी आणि एका हातात शिडी, हा वर चढला. हा नातू बघतोय सगळा प्रकार काय चाललंय. वर चढला, घरावर कागाव ठेवली, वाडवडिलांना नाव घेऊन हळी मारली, हात जोडून पाया पडला, येऊन खाऊन जावा म्हटला आणि खाली उतरला आणि ती लंगोटी होती तशी खवली. हा सगळा प्रकार नातवानं पाहिला होता. कर्मधर्म संयोगानं या आजोबाचा मृत्यू झाला 1-2 वर्षामध्ये. आणि ही वेळ आता नातवावर आलेली आहे. आता ह्या नातवाचं लग्न झालेलं आहे. यावेळी घरी सून आलेले आहे आणि आजी या सुनेला आणि नातवाला म्हणते, पोरानो, अरे उद्या माळाचा सण आहे, लवकर उठा. पांडू म्हणतोय, आजी तू काय काळजी करू नको, माझ्या ध्यानात आहे. आणि लवकर उठतात, गोडाधोडाचा नैवेद्य आवरतात
जगाने वाढतं या आणि ह्यानं ती पत्रावळी घेतलेली आहे, एका हातानं शिडी धरलेली आहे आणि याने यावेळी काय केलं होतं नातवानं? नेहमी शर्ट घालणारा यानं त्या दिवशी बंडी घातलेली होती. नेहमी चटी घालणारा यानं त्या दिवशी जसा आजोबा फडकं लावत होता तसं फडकं लावलं होतं. 2 शिडी चढून गेला फावट्यावर आणि आजाची लंगोटी फेटली होती, यानं लंगोटी स्वतः फेटली. बायको खाली उभा आहे, बायको बघतीया. आता हसायचं कसं आणि बोलायचं कसं अवघड झालं. वर चढलेला आहे, घरावर पत्रावळी ठेवली, नावा घेऊन हाळी मारला, पाया पडला, खाऊन जावा म्हटला आणि खाली उतरून परत होती तशी लंगोटी खावलेली आहे. मला सांगा, हीच का रूढ आणि हीच का परंपरा? संतांनी गायलेल्या भजनाला एका एका अक्षराला न्याय आहे आणि रूढ आणि परंपरा या नावाखाली जर आपण भजन म्हणत असलो तर त्याला काही अर्थ नाही. मग ती भजनी मंडळी मला म्हटली, ही तू कहाणी सांगितलास पण या भजनाचा अर्थ सांगितला नाहीस. महाराज, बरोबर आहे तुमचं. भजनाचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला एक कहाणी सांगितली. रूढ आणि परंपरा कशा असते? ठीक आहे, सांग मग. संत अशा अवस्थेला पोहोचलेले आहेत, त्यांना जे जे दिसतंय, आता जे म्हणजे काय? मुंगी मात्रापासून माणसापर्यंत जो जीव दिसतोय त्यामध्ये राम कृष्ण आणि हरी आहे असं त्यांना दिसतंय. आता राम कृष्ण हरी म्हटल्यावर त्यांची वृत्ती कशी असणार? प्रत्येक अशी चांगली. जे जे दिसतंय ते राम कृष्ण हरी दिसायला पाहिजे. अशा अवस्थेला आपण गेलो पाहिजे. निवळ भजन म्हणण्यात काय अर्थ नाही. अशी अवस्था आपली प्राप्त झाली पाहिजे. त्यावेळी त्याने ऐकून घेतलं आणि आम्ही उठून आलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. सगळं जगत विष्णुमय आहे. जे जे दिसतंय ते सगळं विष्णुमय दिसतंय त्यांना. हा धर्म कोणाचा आहे? वैष्णवाचा. ते वैष्णव म्हणजे कोण? विष्णूची भक्ती करणारे, श्री रामाची भक्ती करणारे, कृष्णाची भक्ती करणारे आणि हरीची भक्ती करणारे त्यांना वैष्णव म्हटलं जातं. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. कुठल्याही प्रकारचा भेद त्यांच्या मनामध्ये नसतो आणि तो त्याने काय समजतात तर हे सगळं अमंगळ आहे, वाईट आहे. भेद मानणं हे अमंगळ आहे असं म्हणतात. मग बघा आम्ही कुठं आहे, संत कुठं आहेत? पुढे काय म्हणतात? ऐकाजी तुम्ही भक्त भाग्यवंत. तुकाराम महाराज कीर्तन करत असताना 5-25 लोक जमायचे. तुकाराम महाराज म्हणायचे, ऐकाजी तुम्ही भक्त भाग्यवंत. तुम्ही भाग्यवंत आहात कीर्तन ऐकायला. आपण आलात, आपण भाग्यवंत आहात म्हणून तुम्ही इथं आलात. पण एक लक्षात ठेवा, कराल ते हित खरे करा. माझं कीर्तन ऐकून तुम्ही जाल, पण हे बाकी लक्षात ठेवा, जे करायचं ते खरं करा. छोट्याच्या पाठीमागे लागू नका. आता तुकाराम महाराज असं का म्हणत होते? करायला ते हित खरे करा, म्हणजे खोटेही काहीतरी हित असायला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणत होते की करायला ते हित खरे करा. आता खरं कोणतं आणि खोटं कोणतं हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता मगाशीच मी तुम्हाला उदाहरण दिलं. या भजनाच्या ठिकाणी काय म्हणत होते? रूढ आणि परंपरा आहे. त्याचा अर्थ काय कधीच विचारात घेतला नाही. लोक भजन गातात, पण भजन म्हणजे काय हे समजत नाही. म्हणजे काय? भजायचं. कोणाला भजायचं? जे जे दिसतंय त्याच्यावर त्याला भजलं पाहिजे. म्हणजे काय करायचं? आरती पंचारती, हळदी कुकू, उदबत्ती, कापूर असं घेऊन काय पूजा करायची असं काही नाही. भजन म्हणजे काय करायचं? मग 84 लक्ष जीवनीमध्ये जसा माझ्यात आहे तसा त्यांच्यातही आहे म्हणून कोणालाही त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. यालाच म्हणायचं भजायचं. भ म्हणजे भजन, त्यालाच भजन म्हणतात. जे म्हणजे काय? जे जे दिसतंय 84 लक्ष जीवयोनी, त्या जीवयोनीला नमायचं. न म्हणजे नमायचं, प्रत्येकाला नमायचं. याला भजन नाव आहे. आम्ही कुठं आहे आणि सांगणारे संत कुठे होते हे तुम्ही जाणून घ्या. कारण कबीर महाराज म्हणतात, तू क्या जाने ब्रह्म खून आपने दिल में खोजा. तू कुठं आहेस? मला सांगायची काय गरज नाही, तुला माहिती आहे.
यापुढे संत जाऊन म्हणतात, आता कराल ते हित खरे करा. यात बरंच त्यांनी काही सांगून गेले. आपण भजन म्हणतो त्या ठिकाणी अष्टगंध बुका लावतो. तुम्ही अष्टगंध बुका लावा अगर न लावा, पण अष्टगंध आणि बुका याचं महत्व काय, त्याचं मर्म काय, त्याचं वर्म काय हे बाकी समजून घ्या. अष्टगंध म्हणजे काय? अष्टगंध 8 प्रकारचं गंध आहे त्यामध्ये. आता ते गंध कुठलं? पहिला भाव, पहिला गंध दया. जे जे आपल्याला दिसतंय जीव जंतू त्याच्यावर दया दाखवणं. आपल्यासारखा तो आहे समजणं. दया दाखवणं म्हणजे काय करायचं? जो माझ्यात आहे तो त्याच्यात आहे, त्याला कुठल्याही जीवाला आपल्याकडून त्रास होणे याची दक्षता घेणं. दया म्हटलं की मग पुढं काय? क्षमा येते. समजा दुसऱ्या जीवानं जर आपल्याला काय त्रास दिलाच तर त्याला क्षमा करणं. दयाने क्षमा 2 गुण आपल्या अंगी आले. आता तिसरा गुण शांती. ज्याच्या अंगी हे 2 गुण आले त्याच्याजवळ तिसरी ही शांती नांदत असते, म्हणून तो क्षमा करतो. तिन्ही गुण त्याच्याजवळ नांदले. आता चौथा कुठला? तुम्ही प्रपंच करा अगर परमार्थ करा. पहिला तुम्हाला काम करायचं झालं तर काय करावं लागतंय? कुठल्याही कामावर तुम्हाला भाव ठेवावा लागतो आणि ते तुमच्या अंगात आहेच. जन्मतात मुलं आपल्या तोंडामध्ये बोटं घालतोय खाण्यासाठी. अगदी चक्रम माणूस सुद्धा अंगावर मिष्टा पडलेली असते, नग्न असतोय, पण दुसऱ्या दारात जाऊन हात पसरायला पसरतो. हे कोणाला शिकवावं लागत नाही. मला सांगायचंय काय? भाव. आपल्याला काम करायचं आहे ना तर भक्ती करायची आहे. त्या कामावर, त्या भक्तीवर आपला भाव पाहिजे. आपल्याला संतांनी काय सांगितलंय? याचा घरी बसून विचार करणं, विवेक. ते विचार आठवणीत घेणं याला विवेक म्हणतात. आणि तो आलेला आठवणीत विचार अगदी बारकाईनं त्याच्यावर विचार करणं. संतांनी असं मला काय सांगितलं आणि ते केलं पाहिजे आपल्याला. त्या करण्याच्या पाठीमागे ज्यावेळा लागला जातोय त्याला घास म्हटलं जातंय, त्यालाच वैराग्य म्हणतात. आणि ज्यावेळी तो घास लागतो, वैराग्य प्राप्त होतं, त्यावेळी त्याला ज्ञान प्राप्त होतं. भाव, विवेक, विचार, वैराग्य आणि ज्ञान अशा 5 गोष्टी. 5 दया, क्षमा, शांती, 3 8. ज्याच्या अंगी हे 8 गुण ज्यानं धारण केलं त्याला अष्टगंध लावायची, बुका लावायची काही गरज नाही. आता बुका म्हणजे काय? अष्टगंध सांगितलं. भू म्हणजे वाईट, घाण, आणि खा म्हणजे खा. वाईट खायचं. आता वाईट काय खायचं? कुणी जर आपल्याला शिवा दिल्या, वाईट बोलला तर त्याकडे दुर्लक्ष करणं, ऐकून न घेतल्यासारखं करणं. आपल्या तोंडातनं कोणाला वाईट उद्गार न काढणं, दोष झालं. आणि वाईट न बघणं, तीन झालं. हे गुण जर आपण अंगी बांधले याला बुखा म्हणतात. मग तुम्ही बुखा लावा अगर न लावा काही गरज नाही त्याची. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐकाजी तुम्ही भक्त भाग्यवंत, कराला ते हित खरे करा, खोट्याच्या पाठीमागे लागू नका. भजनात बसायचं, भजन म्हणजे काय माहिती नाही. अष्टगंध बुका लावायचा, अष्टगंध कशाबद्दल आणि बुका कशाबद्दल हे माहिती नाही. काय उपयोग त्याचा? काही उपयोग नाही. म्हणून रामदास महाराज म्हणतात,
आणि अर्थावीन पाठ कास या करावे, अर्थावीन पाठ कास या करावे, अर्थावीना पाठ कास या करावे, अर्थावीन पाठ कासया करावे व्यर्थ का परावे भोकुनिया. काय फायदा ज्याचा अर्थच लागत नाही ते भोकून काय फायदा. भोकून या काय वेगळे अर्थ बाहेर घोकून काय वेगानं लगेच काय तुला अर्थ समजणार आहे का. त्याचा अर्थ म्हणजे काय त्याचा अनुभव. पहिला ज्ञान तरी समजलं पाहिजे मग अनुभव. घोकून या काय वेगळी अर्थ पाहे अर्थ रूप आहे. घोकून काय करायचं अर्थ बघ आणि अर्थरूप होऊन राहा असं संत म्हणतात. होऊन या अर्थ सार्थक करावे जे संतांनी सांगितलं जे सद्गुरूंनी सांगितलं ते करण्याच्या पाठीमागला आणि जन्माचं सार्थक कर. होऊन या अर्थ सार्थक करावे रामदास भावे सांगत असे. रामदास महाराज अगदी मनपूर्वक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. होऊन या अर्थ सार्थक करावे रामदास भावे सांगत असे. सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर म्हणायचे घाना होऊ नका लोखंडी घाना होऊ नका किनारा व्हा. घाण्यानं कधी रस प्याला का प्यायला शिका आणि घाण्यात व्हाय झालं तर व्हा पण लोखंडी नको असं का म्हटले. लोखंडी गाण्यामध्ये ऊस चालतोय चिपाडे चालतात मुळासकट उठ चालतोय कधी घाणा बोलत नाही तुम्हाला.
हे घाण आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, निवड ऊस घाला, असं कधी बोलत नाही तो. पण आपला हा देह आपण लोखंडी घाणा नाही, आपण भजन म्हणतोय. या लोखंडी खाण्यासारखी आपण दशा करून ठेवली आहे आपली. काय दशा केली? संत असं का म्हणतात? गाण्यामध्ये काय पाहिजे ते चालतंय, पण आपण जाणताय, चालतं बोलताय, आपल्याला सगळं समजतंय, आपल्याला सगळं ज्ञान आहे, आणि असं असताना संतांचं भजन गात नाही आपण. आणि जे गातोय ते बी आपण त्याचा अर्थ विचारात घेत नाही. तुम्हाला एक माहितीसाठी म्हणून एक उदाहरण सांगतो. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटी देव, असं म्हटलं जातंय. मला सांगा, या दुनियेमध्ये कुठली गोष्ट अशी आपोआप घडते? कोणी सांगावं? अगदी त्याच्या कृपेशिवाय पान सुद्धा हलत नाही. मला सांगा, आपोआप काय घडतंय? आणि असं असताना आपण म्हणतोय गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. जर तो आपोआप भेटला असता तर 12-12 वर्ष तपश्चर्या करायची काय गरज नव्हती. जायचं गुरुचं पाय धरायचं, गुरु धावतोय, दुसरं काय? गुरुने काय बांधून ठेवलाय का तो? आला की त्याला दावायचा, त्याला चुकीच आहे सगळं. आणि काही लोकांचा भ्रम असतोय, मी गुरुदक्षा घेतली, मला समजलंय. अरे बाबा, या भ्रमात राहू नकोस. कारण गुरुनी तुला जी भेट केली ती कशी केली? आपल्या वडिलांना काय केलं? पंढरीला वडील, या मुलाला पंढरी जाऊया, आपण पंढरीला जाऊया म्हणून या मुलाला खांद्यावर घेऊन तो पंढरीला गेला. आणि या पांडुरंगाचं लांबनच हे बघ पांडुरंग म्हणून धावलं. काय धावलं? मुख पांडुरंगाचं धावलं. हे बघ पांडुरंग. या टीव्हीवर पंतप्रधान मोदी दिसतोय. हा पंतप्रधान मोदी भेटला का आपल्याला? तो त्याला भेटण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण किती अट्टहास करायला पाहिजे? त्या पांडुरंगाला भेटायला झालं तर काय केलं पाहिजे? हे आपण विसरलोय. हे ध्यानी धरलं पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप काय दिसत नाही. म्हणून संत म्हणत होते, याजसाठी केला होता अट्टहास, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. यासाठी गुरु सांगतात त्या वाटेने गेलं पाहिजे. गुरु जे साधन सांगतात ते साधन केलं पाहिजे. आणि ज्यानं साधन केलं, गुरु सांगतात त्या वाटेनं जो गेला त्याला त्याची प्राप्ती होते, त्याला तो दिसला जातो, आपोआप नाही. मग हे चरण काय आहे? असं गुरु चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देवा. आपला आपल्याला भेटतोय, आपोआप नाही भेटत. पुढे संत काय म्हणतात? म्हणून गुरुची भजावे, रूप ध्यानाशी आणावे. बरोबर. गुरुला का भजायचं? गुरुजी आपल्याला दाखवलं आपल्यावर इतका उपकार केलं, त्यांच्या उपकाराची फेड या जन्मी नाही, कुठल्याही जन्मी होऊ शकत नाही. म्हणून त्यांना म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यान आणावे. दुसरं काय पर्यायच नाही त्याशिवाय.
देव आहे गुरु पाही. काही लोक म्हणतात देव आहे गुरु पाही. गुरूंच्या पायाजवळ बांधून ठेवतात का तो देव, आणि एक त्याला दावायचा का त्याला द्यायचा. देव आहे गुरु पाही, वारंवार सांगू काही. जो देव आहे त्याला गुरु बघतात. आणि संत म्हणतात वारंवार सांगू काही. तुका म्हणे गुरु भजने, देव भेटे जनी म्हणे. जो गुरु भजनाला लागला त्याला सगळीकडे जनात वनात सगळीकडे देव दिसतोय. तर बंधूंनो, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. काय गातो हे कळेना, काय गातो हे कळेना. राग आळवी कोणाला, राग आळवी कोणाला. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. वासुनिया मोठे कोणे, वासुनिया मोठे कोणे. हाका फोडी तो प्रचंड, हाका फोडी तो प्रचंड. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. त्याचे गावते नाही ठावे, त्याचे गावते नाही ठावे. त्याचे गावते नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावती नाही ठावे. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावती नाही ठावे. वीट भरण पोटासाठी, वीट भरण पोटासाठी. तुका म्हणे पडली तुझी, तुका म्हणे पडली तुझी. हाका मारी
गावची नाही ठावे हाका मारी ज्याचे नावे ज्याचे गावची नाही ठावे त्याचे गावचे नाही गावे त्याचे गावचे नाही गावे त्याचे गावचे नाही गावे हाका मारी त्याचे नावे त्याचे गावचे नाही गावे हाका मारी त्याचे नावे त्याचे गावचे नाही गावे. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, संत काय म्हणतात? हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावची नाही ठावे. आता राहतोय तामगावात, ज्याला ओळखायचं तो राहतोय कुठं? तामगाव मध्ये. आणि आम्ही कोल्हापूर मध्ये गली बोळात जरी कोंबड्यात बसलो तर काय उपयोग होईल का? हा? म्हणून संत म्हणतात हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही. गाव बी माहिती नाही, नाव बी माहिती नाही. कसा त्याचा पत्ता मिळणार, कसा तो भेटणार? म्हणून संत असं म्हणतात, काय गातो हे कळेना राग आळवितो नाना. काय गातो त्याचं त्याला माहिती नाही. मग तो काय गातोय? राग गातोय. राग राग प्रीता, राग भैरवी, राग अमुक, राग तमुक. कशासाठी? गाण्याचं कारण काय? मी किती तालात गातोय, किती स्वरात गातोय, किती लयात गातोय. लोकांनी आपली वाहवा करावी, मान मिळतोय, प्रतिष्ठा मिळते, पैसा मिळतोय. वाचून या मोठे तोंड हाका फोडी तो प्रचंड. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. वीतभर पोटासाठी तुका म्हणे पडली तुटी. कशाबद्दल? या वीतभर पोटासाठी एवढं सगळं चाललंय, काही कारण नाही. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, आपण जे भजन गातोय कशाबद्दल गातोय? तर संतांना एवढं सांगायचं यातून, प्रत्येक गोष्टीचा अर्थ विचारात घ्या. खरं काय खोटं काय हे समजून घ्या. कशाबद्दल मी करतो हे जाणून घ्या. मात्र या भजनाला, कीर्तनाला, प्रवचनाला, विश्लेषणाला कशालाच काही अर्थ राहणार नाही. पैसा मिळवायचा झालं तर अनेक साधन आहेत. प्रपंच काय मुंगी मात्रापासून माणसापर्यंत सगळी करतच आलेले आहे. आपण जे भजन गातो ते परमार्थासाठी असतंय. आणि परमार्थ म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रयत्न जर तुम्ही नाही केला, आज काय अवस्था झालेली आहे? जेवणाला, भोजनाला हजारो माणसं असतात आणि भजनाला 5-25, म्हणणारी 10, ऐकणारी 15. आणि ज्यावेळी भजन चालू होतं त्यावेळी ती कधी झोपतात आणि कधी निघून जातात हे म्हणणाऱ्याला माहिती नसतं. आणि ही परिस्थिती पालटली पाहिजे. असं का होतंय? याच्या मुळाशी जाऊन मी विचार केला. असं का होतंय? लोक काय करत नाही. मला त्यातून एकच समजलं, दिसून आलं. कारण कोणालाही काही समजत नाही. आणि ही मला कसं समजलं? समजत नाही हे
तर्क लावला आणि हे खरं आहे हे मी जाणलं. कारण माझ्याजवळ 5-25 महिला येत होत्या ऐकायला भजन. आणि त्या महिला त्यांच्याजवळ मी हिंदी भजन म्हणायचा, पण त्या भजन कुठलंही म्हणा ऐकत बसायच्या. तुम्ही काही सांगा काही म्हणा आम्हाला समजतंय म्हणायचे आणि रातभर बसायचे. याचं कारण काय तर मी विश्लेषण करून त्या एक अक्षराचा न्याय देत होतो. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, आम्ही भजन म्हणत असताना त्या ऐकणाऱ्याला काय समजत नसावं या उद्देशानं आज मी YouTube चालू केला, भजन आणि प्रत्येक भजनाचा अर्थ सांगण्याचं काम चालू केलं. मला आज वाटलं की आपण कीर्तनामध्ये सामील व्हावं, कारण अधिक जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, म्हणून कीर्तन हे माध्यम निवडलं. तुम्हा सर्वांना माझी सांगण्याची एकच आहे विनंती, मी जे काही सांगतो ते अनुभवातनं विचार करू. आज जर आपण विचार नाही केला, लोकांना समजून नाही सांगितलं, विश्लेषण नाही केलं, ही परिस्थिती अशी राहणार नाही. आज जे आपल्याला भजनाला बोलवतात ते उद्या बोलवायची बोलवतील. यासाठी आपण लोकांना जास्तीत जास्त भजन म्हणजे काय समजलं आपण समजून दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर अशी अवस्था होणार, कन्नड बायको आणि मराठी नवरा एक वेळा सातारच्या एका कुटुंबामध्ये काय घडलं, एकुलता एक मुलगा, 4-5 एकर शेती, घरचा वाडा, मुलग्याला नोकरी होती आणि मुली पाहत होता. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सगळे जिल्हा पालत गाठलं. तर कुठं फिरायचं, महाराष्ट्र सगळा संपल्यासारखं वाटलं. पाहुण्याचं पाहुणं बघितलं पण काय जमलं, काय करायचं विचारात पडली. मग एक दिवस मुलग्याच्या विचार डोक्यात आला, कामाच्या ठिकाणी आपला एक मित्र आहे, त्याला फोन लावूया. त्या मित्राला यानं फोन लावला. अरे पांडू, लग्नाचा विचार आहे, आई वडील म्हणतात लग्न करायचं आहे, तेव्हा तुझ्या गावात आजूबाजूला कुठं मुलगी असली तर सांग. मित्र म्हणला, अरे बोललास बरं झालं, पाहुण्याची एक मुलगी होती, बघतो आहे की नाही, तुला ताबडतोब संध्याकाळी फोन लावतो. संध्याकाळी पाहुण्यानं फोन लावला. मित्रानं, कर्नाटकातला मित्र होता, त्या पाहुण्याला विचारलं, मुलगी दिली का? हाय म्हटली, अजून दिलेली नाही, अजून काय जागा तशी आमच्या मनाजोगी आलेली नाही. या मित्राला इकडे महाराष्ट्रातल्या फोन लावला, सातारच्या आहे ना, मुलगी आहे आणि तो आई वडिलांना घेऊन तात्काळ इथं ये. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली, हुबळी धारवाडला, हुबळीच्या जवळ गाव, हुबळीला उतरली रेल्वेतून आणि मित्र त्या हुबळीच्या रेल्वे स्टेशनवर न्यायला आलेला होता. ताबडतोब स्पेशल रिक्षा केली, रिक्षामध्ये बसलेत आणि सरळ मुलीच्या दारात जाऊन उतरले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलग्याला मुलगी, मुलगीला मुलगा पसंत आला. शेजापाजारी पाहुणे मंडळी जमलेली म्हणाली, मग आता काय विचार, कशाला लांबड लावता, यादी शादी करून टाकूया. यादी शादी केलेली आहे आणि ताबडतोब संध्याकाळी मुलीला सासरी पाठवलेले आहे.
हुबळीच्या रेल्वे स्टेशनवर आई वडील तिचं नातेवाईक सगळं घालवायला आलेलं आहे. रेल्वेला बसवले आणि ती परत गेलेले आहे. आई वडील एका बाकड्यावर बसलेले आहेत आणि नवरा मुलगा आणि ती नवरी मुलगी एका बाकड्यावर बसले आहे. आता नवीन बायको नवीन जोडपं एका बाकड्यावर बसलेलं आहे. आता त्या मुली बरोबर बोलायचं कसं? मुलगी तर कशी बोलणार आणि मुलगा तर कसा बोलणार? रेल्वे चालू झाली, स्टेशनवर थांबली गेली. त्यावेळी नवरदेव म्हणतोय मुलगीला, नवरीला, अगं हे गाव कोणतं? त्यावेळी ती आपल्याला काहीतरी विचारतात म्हणून ती नवरी मुलगी म्हटले, ये नंद्री. मग ह्याला नवऱ्याला वाटलं की ये नंद्री गाव आहे वाटतं. थोड्या वेळात गाडी चालू झाली. गाडी दुसऱ्या स्टेशनवर जाऊन थांबलेली आहे. त्यावेळी हा नवरदेव पुन्हा म्हणतोय बायकोला, नवऱ्या मुलीला त्या, अगं हे गाव कोणतं? त्यावेळी ती नवरी मुलगी म्हणते, ये नंद्री. मग याला वाटतंय ती मगाशी गेलेली धाकटी येनंद्री असेल आणि ही थोरली येनंद्री असेल. पुन्हा गाडी चालू झाली. दुसऱ्या स्टेशनवर जाऊन गाडी थांबलेली आहे. नवरा मुलगा पुन्हा म्हणतोय, अगं हे गाव कोणतं? नवरी मुलगी म्हणते, ये नंद्री. मग ह्यानं विचार करतोय नवरा मुलगा, ती धाकटी असेल, ही थोरली असेल आणि तिसरी मधली असेल. पुन्हा गाडी चालू झालेली आहे आणि गाडी चौथ्या स्टेशनवर येऊन थांबलेली आहे. त्यावेळी नवरदेव म्हणतोय, अगं हे गाव कोणतं? ये नंद्री. हे तुझ्या आईची ये नंद्री म्हणतोय. इकडे काय सगळे ये नंद्रात आहेत काय? चक्रम लोड्याची पट्टी खुळी. मित्रांनो माझ्या गळ्यात खुळ्या लोड्याची पट्टी घातली. माझं वाईट केलं मित्रांनो, गुणगुण केलं माझं. डोकं बडवून घेतो रे. त्यावेळी शेजारच्याच बाकड्यावर बसलेला एक पुरुष, तो म्हटलं, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बाँड्रीवर राहिलेला, त्याला मराठी आणि कन्नडी भाषा येत होते. तो उठून उभा राहिला आणि या नवरदेवाला म्हणतोय हात जोडून, बाबा असं का करतोस? नवीनच तुमचं लग्न झालेलं दिसतंय. या मुलीला तुझी भाषा समजत नाही. ती कन्नड आहे आणि तुला तिची कन्नड भाषा समजत नाही. तू काय बोलतो तेही खरं आहे, योग्य आहे. पण ती काय बोलते ते तुला समजत नाही म्हणून तू तिच्या बरोबर भांडतोस. चुकीच आहे बाबा. तिला जर तुझी भाषा समजून सांगितलास तर ते तुला काय वाईट बोलले नाही, तुला काय वाईट सांगत नाही. ती तू म्हणतोस हे गाव कुठलं, ती म्हणते ये नंद्री बाई, तुम्ही काय म्हणता? मला सांग, तुझी मराठी भाषा तिला शिकवलास तर ते शिकून जाईल. तुमचा प्रपंच सुखात समाधानात जाईल. मात्र अशा तुझ्या वागण्यानं तुमचा प्रपंच टिकणार नाही, बायको राहणार नाही, संसार होणार नाही. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, या कन्नड नवरा आणि मराठी बायको, कन्नड बायको आणि मराठी नवऱ्यासारखं आपली गत होईल श्रोत्याने वक्त्याची. यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे, जे भजन गायचं त्याचं विश्लेषण करा, स्वतः त्याचा अर्थ जाणून घ्या, दुसऱ्याला समजून सांगा. श्रोते लोक ऐकत बसणारच. तुम्ही काय म्हणता ज्यावेळेला समजत त्यावेळी हात जोडतो तुमच्या
पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो. माझी विनंती समजून घ्या ही अपेक्षा ठेवतो आणि कीर्तनाला ऐकत पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु शिवानंद महाराज की जय. भीमानंद महाराज की जय. संतराम महाराज की जय. टपालेनंद महाराज की जय. जंगलेशानंद महाराज